घे रे शेखऱ्या पोझिशन पोझिशन घे पोझिशन पोझिशन आहे ना आम्ही अशा खतरनाक घेतो. तशा मला पोझिशन लई जमत्यात पण आता म्हणशील अरे वय झालं टक्कल पडलं रे केस अरे पण गेले. आता लग्न केलंच पाहिजे ना शेखर. कशा आता मुली कशा भेटत नाहीत मुलांना. काय कशा मुलीच्या आयुष्य अपेक्षा पण वाढल्यात वगैरे अगदी माहिती. असं काळजात घुसून हाणला तो. काय जसा सही विषयी छेडलाय तू काय झालं टक्कल पडलो रे केस गेले आणि नाही, पण अजून खरंच लगीन नाही. मुलींची अपेक्षा वाढलेत, खूप जास्त वाढलेत. घरचे एक तर माग पार्टनर कसा असावा म्हणजे काय वाटतं तुम्हाला? घरचे एक तर एवढे माग लागल्यात बाबा लगीन कर बाबा लगीन कर. आता कसं आहे पहिलं लगीन करायचं म्हटलं की घर आहे का विचारतात. बरोबर. आता ती पोरगी एखादी अशी म्हणतही नाही बाबा आपण दोघं मिळून करू. आता त्या पोराने 25-30च्या वयात मोठाचा बंगला बांधला पाहिजे पुण्याच्या जवळ. आम्ही तर पुण्याच्या जवळच राहतो, गाव माझंच आहे. पण लय अवघड एक तर पोरींच्या ढिग अपेक्षा असतात. बरोबर. आता त्या अपेक्षा मी दुसऱ्यांकडूनच ऐकल्या. आई वडिलांच्या वेगळ्या, मुलींच्या आई वडिलांच्या वेगळ्या होऊन जातात त्याच्यात असं होतं. आम्ही म्हणजे मी तर एक पण पोरगी आतापर्यंत बघितल्या नाही बघायला. कारण आपलं घर नाही अजून तर पुढं बघायला जातो पहिलं तीच अजून आपलीच एक आपली अपेक्षा आहे सारी की सोबत राहावं. म्हणजे मला माझ्या आई बाप्पा सोबतच राहायचं आयुष्यभर. तर त्या तशी पोरगी पाहिजे राहावं. हे वेगळं राहणारी नको आहे, ही साधी अपेक्षा आहे. नाहीतर काय होणार होतं की मला जे प्रेम मिळालंय ते माझ्या आई बापाकडून ना. बरोबर आहे. आणि माझ्याकडे जे प्रेम द्यायला ते तिकडूनच येतंय. मग जर वेगळा राहिलो ना तर ना त्या पोरीला देणार ना मला स्वतःला मिळणार, कुठं काय मिळणार. म्हणजे संपलं, आपण रडायच्याच कामाची. लय अवघड आहे. अंडरस्टँडिंग पाहिजे सगळ्यात महत्वाची दोघांची तेवढी. म्हणजे रिलेशनमध्ये म्हण किंवा नंतरच्या लग्न करतात तू ते तुमच्या जवळचे संयम नाही राहिला रे सगळ्यात महत्वाचं पोरींच्या बाबतीत. तू जे सांगत होता ते की ती पोरगी लई सुंदर होती, चिकनी होती, तिच्या लग्नाचं नाही का तू सांगत होता? हा मी काल आमच्या गावातलं एक उदाहरण तुला सांगत होतो. हा, हा. बघ ना, ते सुरुवातीला काय होतं, मुलींचे आई वडील एवढ्या अपेक्षा ठेवतात की आमची मुलगी अशी आहे तशी आहे, आणि मुलगीचं वय हळूहळू निघून जातं. मुलांच्या बाबतीतही तसंच होतं. पण मुलांना लवकर मुली मिळत नाही वगैरे. आणि मग एखाद्या वेळेस ठराविक वय निघून गेल्यानंतर, ती वेळ निघून गेल्यानंतर त्या मुलीला सुरुवातीला जेवढी चांगली स्थळं आलेली असतात तशी नंतरच्या काळात येत नाही. कारण वयाचा लोक विचार करतातच ना. तुम्ही वयाच्या 30 नंतर 35 नंतर गेल्यानंतर तुम्ही परत नंतर अपेक्षा नाही ठेवू शकत की मला खूप चांगलाच नवरा पाहिजे, असंच पाहिजे तसं पाहिजे. आणि त्यावेळी मात्र मग ॲडजस्टमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालतात. मला एक नेहमी वाटतं बरं का, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं एक एज आहे 40-45पर्यंत. आपण एक जवान आहे. जोपर्यंत चेहऱ्यावर सुरकू द्यायचं नाही तोपर्यंत सगळ्या ठीकठाक गोष्टी असतात. हे सगळं चांगलं दिसणं, चांगल्या सगळ्या गोष्टी वगैरे. पण मला असं वाटतं की खरा संसार हा वयाच्या 45-50 नंतर सुरू होतो. ज्यावेळी खरंच एकमेकांना आधार द्यायची, प्रेमाची गरज असते. त्यावेळी जी पार्टनर चांगल्या पद्धतीनं सोबत राहील, त्यावेळी जो पार्टनर चांगल्या पद्धतीनं साथ देईल, ते लग्न, त्या सगळ्या गोष्टी मला खूप छान वाटतात. मग आधी नाही दिली पाहिजे साथ. नाही आधी दिलीच पाहिजे ना. पण त्याच्या जेव्हा आपण खऱ्या काळाची गरज आहे असं होतं. आपण म्हणजे आम्ही पण असंच एकदा डिस्कस करत होतो. तर तो एक मित्र मला म्हणला की मग तो विचार करून, तो तसा स्वार्थी विचार करून पार्टनरच्या बाबतीत तू तसा पार्टनर चूज करतोय. पण नाहीये. कसं आहे, तर त्या काही गोष्टी असतात, काही क्षण असतात, त्यावेळी ती तशी साथ जर भेटत गेली तर खूप छान गोष्टी असतात. आता आपण आपल्या आईवडिलांना बघतोय, कसे काय असणार सोबत, तुझ्या आईवडील बघतायत, माझे आईवडील बघतोय मी, कसे काय असणार, ते आहेत ना सोबत. त्यांना बघून भारी वाटतंय ना आपल्याला. सो कुठेतरी आपल्याही मनामध्ये तशाच गोष्टी चालू असतात. बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील रे, पण तसं सोबत असणं ना, ती एक खरंच भारी फिलिंग असते. कारण त्यांनी तसे दिवस बघितलेले आहेत. तू बघितलं ना पोरी कसल्या अपेक्षा असणार तुझ्या भेटायला? बघितलं म्हणजे असं खूप नाही, पण घरच्यांच्या मी 1-2 बघितल्या. मुलींच्या बाबतीत काय होतं ना की ठीक आहे, म्हणजे आता आपला जॉब आहे, गावाकडं बऱ्यापैकी शेती आहे, घर आहे. पण पुण्यात का नाही? म्हणजे पोरगं जर पुण्यात जॉब करतं तर मग पुण्यातही त्यांच्या त्या अपेक्षा आहे, घर पाहिजे. हां पुण्यातही घर पाहिजे. बरोबर. शेती आपली गावाकडे तर आहे. आता समजा ते आईवडील करतात, आता तिकडे आहेत का, तोपर्यंतची गोष्ट वेगळी आहे. घरी आता गावाकडे घरही बांधलं आम्ही आता अशा, पण तरी घरी राहणार नाही.
आपण राहणार पुण्यामध्ये, पण त्यांच्या अपेक्षा ही आहे की मग पुण्यातही स्वतःचं घर असावं. मला हे म्हणायचं आहे, जर गावाकडं आपण केलं तर हळूहळू पुण्यात होणारच आहे, बरोबर. कारण आपण आता एवढ्या वर्षापासून पुण्यात राहतो, जॉब करतो. आपली साथ आणि शेवटपर्यंत जर एखाद्या मुलीने चांगली साथ दिली तर ते दोघांच्या याने पण आपण हे बघ, माझं एक अजून असं म्हणते, म्हणजे आपण आता सोशल मीडिया सगळेच बघतात, म्हणजे बातम्या काय आपल्याला नवीन नाही किंवा रीलचा जमाना माहीत नाही, तर बघतो आपण. आणि याच्यात असं होतं की लग्न होतं तर 2, 8, 6 महिन्यातच ते वेगळे होऊन जातात. कारण मुलींच्या अपेक्षा वाढतात, त्यांच्या आईवडिलांच्या नंतर वाढत जातात, आणि हे समजून नाही घेत आपण सगळ्या नातेवाईकांचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं, म्हणजे जास्त प्रमाणात असल्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे आमच्या मुलीला तर मग असं एवढं भारी आहे, मग तुमच्या मुलीला ते नाहीये. मला हे म्हणायचं आहे की ते त्यांच्या जागेवर ते बरोबर आहे, म्हणजे ते काही चुकीचं नाही, पण आपल्याला माहिती आहे ना आपण आपली हे कितपर्यंत आहे, की आपण आनंदी आहोत, सुखी आहोत स्वतःचं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. एक गोष्ट आहे, वेळ मी शिकलो बुवा, म्हणजे आपल्या अनुभवातून शिकतो आपण, संयम आणि वेळ ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ना, तो वेळ जाते प्रत्येकाची, आपली गेलीच ना. मग आपणही बघतोय, आपण पण किती वर्षापासून सोबतच आहे, गेली म्हणजे आपण आता त्या सगळ्या प्रश्न वेळेचा वाट बघावं लागते फक्त, आणि तो त्या आयुष्यात तुमचा संयम ठेवावा लागतो. आणि त्यासाठी तुम्हाला आहे ना काय असतं की मला तरी वाटतं की एक चांगली पार्टनर म्हणजे समजून घेणारी, तुम्ही तिला किती समजून घेताय, ह्या गोष्टी पण ह्याच्यात काय झालं माहिती आहे का, आता पुण्यात IT चं लय वाढलंय की नाही, तर विदर्भातली मराठवाड्यातली पोरी लय तिकडे काम करावं. आता विदर्भातल्या पोराचं काम करते इकडे तर घर पाहिजे, तर त्याचं लग्न होतंय. ते पोरग काय करतंय, 1 कोटीचा 1.5 कोटीचा 50-60 लाखाचं घर घेते, ते पण होऊन जाते. आता कर्ज काढून घेतंय बरं का, त्याच्याकडे तेवढी सेव्हिंग आहे का नाही. IT मध्ये कामाला आहे, मिळतंय लोन घ्या, पण आयुष्यभर नंतर त्या पोराला ते लोन फेडावं लागतं. त्यांनी पण अजून प्रॉब्लेम होतात, हे माहीत नसताना. मग मी तेच म्हणतोय, आता जर मला म्हटलं मी पुण्यात आता घर पाहिजेच बघ, मी काय करेन, 5-50 लाख रुपये, आता जॉब आपल्याला माहिती बऱ्यापैकी जॉब आहे, सिक्युअर आहे, आपण सगळ्या गोष्टी आहे, त्याच्यावरती लोन घेतात, पण नंतर परत ते घर घेतलं, फ्लॅट घेतलं, त्याच्यानंतरच्या परत अपेक्षा ना, गाडी पाहिजे, फिरायला जायला पाहिजे, ठीक आहे, ह्या गोष्टीत आयुष्यात केलंच पाहिजे, पण तिची एक लिमिट आपण सेट केली, मर्यादा आपण सेट ते केली. घराचं कर्ज फेडण्याच्या पोरग ती पोरगी मरत आहेत ना, आयुष्य जाते. म्हणजे त्या कामामध्ये किती त्रास होत असेल तरी ती पोरं ते काम करावंच लागते, का तर लोन फेडायचं. बरोबर. लोन नाही फेडले तर घर राहणार नाही. जॉब किती टिकाऊ आहे, किती हे टिकाऊ पण आहे, माहिती पण ती नाही. उदाहरणं आपण बघितलं, लय गोष्टी. आणि मग जसं म्हटलं की घरच्यांचा हस्तक्षेप, म्हणजे पहिलं नातेवाईकांचा दर्शनचा नातेवाईकांचा हस्तक्षेप पहिला कसं व्हायचं की पोरीच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आला तर पोरगी पत्र लिहून कळवायची घरी आईला, किंवा जेव्हा माहेराला जाऊन जाईल सांगायची. पत्र जे आहे जायला 7-8 दिवस लागायचे, आपण असं पकडू, तर त्या 7-8 दिवसात तो प्रॉब्लेम संपलेला असायचा, तो राहायचाच नाही. आणि मग जेव्हा त्याचं पत्राचं उत्तर यायचं तेव्हा आईपर्यंत जायचं, आईला पण माहिती आता झाला असेल, आता हागल्या मुतलेली गोष्ट सांगतो. आता रोजचं म्हणजे काय हागले, काय मुतले, काय जेवलं, काय झालं, मोबाईल खूपच हे होऊन गेलाय, म्हणजे प्रत्येक लगेच फोन आईला किंवा हॅलो पप्पांना. म्हणजे फोन करणं वाईट नाही, पण दोघातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना म्हणजे आईला प्रत्येक. आणि काय होतं, आपली पोरगी सांगते तर आपल्याला लगेच उत्तर द्यायचं असतं, नाही तो असं कर, सजेशन द्यायचं असतं, सल्ला द्यायचा असतो. आणि याच्या गडबडीत काय होतं, कधी तुलना होते, गणितही कारभार. आणि दुसरा एक मुद्दा की सोशल मीडियावरती दिसतं ना की आयडियल कपल, बेस्ट हॉबी असं, बेस्ट हॉबी ऑफ द वर्ल्ड असं काहीतरी टाकतात. म्हणजे मला एक कळत नाही, जगातल्या सगळ्या नवऱ्यांचा कुठं अनुभव घेतला नाही बेस्ट हॉबी टाकायला, आहे की नाही. तर रील वरती खूप गोड गोड दिसतंय, चांगलं दिसतंय, पण इंटरनल आतमध्ये किती त्यांची भांडणं होत आहेत का किंवा काय होतं माहिती नसतं. रीलवर गोड गोड दिसतंय, चांगली कपडे, फिरायला जातात, गाडी आहे, ह्या वाईट आहे, म्हणजे ते नातं छानच असेल किंवा नसेल असं नाही. तू सॉरी तुला थोडं डिस्टर्ब करतो, ते गोष्ट ऑब्झर्व केली का बघ, आता ट्रेंड यायला लागली. म्हणजे पहिला महिना झाला की ते माय फर्स्ट अॅनिव्हर्सरी, प्रत्येक गोष्टीचा ट्रेंड Second anniversary. ह्याच्यामध्ये तुमची आर्थिक ज्या गोष्टी आहेत त्या किती व्हायबल होतात हे तुम्हाला कळतच नाहीये. ते बोरण आलं, ते डोहाळ आलं, हे आलं, आज प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट. मी म्हणते कशाला सेलिब्रेशन करा एवढे इव्हेंट. आता दोंड्याचा महिना गेला
पहिलं मला आठवत नाही, मी लहान होतो राव, 30 वर्षाचा मला झालो. पण माहित नाही की आमच्या आई वडिलांनी किंवा माझ्या वडिलांनी कधी त्यात जाऊन त्यांच्या ते सासूला साजून धोंडा महिना केला आहे. तोळा दिला एखादा काय म्हणजे बरोबर आता- आहे ना, एवढ्या सगळ्या एवढं गोष्टी झालं. आर्थिक गोष्टींचं बजेट लावणं वगैरे आणि भयंकर सोनं देणं गोष्टी तोळे आहेत. तोळे म्हणजे ते एकतर आई बापच्या पुरीचे कर्ज काढत असते म्हणजे सगळ्यांकडेच आणि कर्ज काढलेलं त्यांनी असतं त्यांनी काय झालं, आता मोबाईल होते सगळ्यांकडे बरोबर, म्हणजे पहिल्याच्या बाबतीत आता आपण बघतो ज्या नवीन नवीन लग्न झालेत ना पोरांचे, मग ते स्टेटस. आणि यांनी काय होतं, मग मी केलं ना, हा, पण त्यांना- याची परिस्थिती नसली हा, तरी तो तरी त्याला करायला करावं लागतं. लागतं. का तर शेजारच्याने केलं, रील वरती दाखवायचं आणि ते- आणि मी काय म्हणतो, माझे आपण माझे जे- सासरे सासू कसले भारी हा, आहे. म्हणजे- सासऱ्या सासूला पण कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असतं, आमचा जावाई लय भारी आहे. लय भारी. ते भयंकर आहे नाही, पण गोष्टी. यांनी काय होतं ना, ते कॉम्पिटिशन मी आपण म्हणतो ना की तुलना करून माणूस आपण स्वतःला कुठेतरी मारतो, म्हणजे जे दाखवण्याची लय लय डेंजर दाखवतो ना आपण ते कर्जापायी मरतच हा. लोक. आणि लोकांना भयंकर काय आहे ते. आहे, आणि सगळं दाखवणं म्हणजे तुम्हाला दिसतं तसं आपण म्हणतो ना, जे दिसतं ते विकतं. म्हणजे बोलणाऱ्याचं तुम्ही दाखवणाऱ्याचं माती विकली जाते बोलणाऱ्या. न बोलणाऱ्याचे गहू पण पण विकत विकत नाही. नाही. आपलं साधं आहे की जे पोरगी आहे पाहिजे ते नॅचरल पाहिजे, जे जे आहे आपलं म्हणजे आपल्याला पोरगी पाहिजे का अगदीच पाहिजे. फक्त एकच अपेक्षा आहे की तिने सोबत राहावं आपल्या सगळ्यांच्या, लय प्रेम करू, शेवटपर्यंत. सगळ्या गोष्टी करू, सोबत काय करतात अंडरस्टँडिंग सगळ्या गोष्टी होईल. त्याच्या पलीकडे काय अपेक्षा नाही की एवढी शिकलेली पाहिजे आणि असंच करावं आणि तसंच करावं. आपलं हे काय करू होतं नये. माहिती कशा आहे, म्हणजे आपण फिरलोय बऱ्याच लोकांना भेटलोय, बोललोय, आपल्याला माहिती सिच्युएशन की काय आहे बुवा. आणि आपण बघ ना, आपण कुठल्या म्हणजे कुठून कुठपर्यंत जो येतो की आपण आजही आपल्याला माहिती आहे की कशा याच्यातून आलो, कोण सोबत आहे, कोण नाही. तर आपल्याकडे आपल्या याच्यात काही नसतं, आपण बसून चर्चा करतो अगदी, अगदी. बरोबर. हे समजा ठीक आहे ना, तुला काय वाटलं माझ्याबद्दल, तर तुला हे वाटलं का वाटलं, तर त्या तर तसं आजकाल होतच नाही. आता लगेच नाही पटलं ना, तुझा रस्ता वेगळा, माझा तुझी रस्ता काय शिकत मी माझी काय शिकत. तर त्या गोष्टी नाही. आपण काय म्हणतो, आपल्याला एक एक माणसं आपण किती मेहनतीने कमवलेली आहे आपल्याला माहिती आहे. तर ते माणसं आपल्याला धरून आजही आपण त्याच मला ताकदीनं- मला असं वाटतं की तुमचा जेवढा जास्त संवाद तेवढं तुम्ही जास्त चांगल्या अगदी पद्धतीने टिकून राहता. त्याशिवाय नाही होणार. तुमच्यामध्ये तेवढे एक मॅच्युअर अंडरस्टँडिंग पाहिजे, मॅच्युअरपणा पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. माफ कर. वेळ ही गोष्टच खूप भारी आहे की तुम्ही करत राहत रे. आणि माफ सगळ्या करता आलं गोष्टी पाहिजे, सगळं बरोबर. माफ स्वीकारता हे आलं. सगळ्यात महत्वाचं बोललं नाहीतर- म्हणजे माफ करता आलं. भांडण झालंय. स्वीकारता आलं पाहिजे. माप आणि थांबणं, म्हणजे आपल्याला हे कळायला पाहिजे की मी कुठं हा. काय कितपत करतोय, वाढवायचं, कितपत वाढवायचं. हे कुठं करायचं. थांबतोय, काय करतोय. नाहीतर लय लय म्हणजे बाहेर तुटेपर्यंत जातं ना. पोरग माफी मागते ना पोरगी माफी मागते. इगोवर येतो ना, नाही मी नाहीच म्हणणार, मग मी माझा- सॉरी नाहीच म्हणजे म्हणणार. आमचा म्हणजे माझा मित्र आहे, तो मला म्हटला की माझ्या सोबतीच्या 14 पोरांची लग्न झाली, एकच लग्न टिकलं या. एकच लग्न टिकलं म्हटलं. म्हणजे मला त्याचं ऐकून तर मला भीतीच वाटायला लग्न करायचं नाही करावं म्हणजे आपलं आधीच लागलेले कमी आहेत का, त्या अजून लग्न करायचं आणि पोरगी जायची किंवा आपण जायचो, सोडायचो, ती सोडायची, मी सोडायचं, कोणीतरी सोडायचं आणि त्रास करून घ्यायचा. त्यापेक्षा भाई आनंदात पण राहा. आपण काय करतो, सोडायचा विषय येत नाही, आपण टिकवतो. किती बी काय झालं ना, आपण म्हणतो नाही करू, होईल हे सगळं. दोघांकडून आलं पाहिजे. हा, ते बी महत्वाचं आहे ना. आणि तुला तेच So, आपले मस्त संसार होते, चांगल्या पोरी भेटतील, एकच लय नाही एकच पोरगी पाहिजे आणि मस्त एकच पाहिजे, पण चांगली. आणि मग आपण अशाच ठिकाणी बसून पार्टी करू. इथंच येऊ आपण 4-5 इकडेच येऊ आपण. आठवण येऊ किंवा आपण असं काहीतरी करून घेऊ. फार्म हाऊस बांधू आपण मस्त तिथे जाऊ. कर पक्का. वा. लय वेळ झाला रे, 10 मिनिटाच्या पुढे गेला अक्षय.